हॅलो नमस्कार, मी ज्योतिष लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा। प्रत्येकाच्याच घरी आता गणपतीची स्थापना छान अशी झालेली असेल, गौरींची पण तयारी चालू झालेली असेल। आमच्या इथे पण तेच आहे, गणपती बाप्पा छान असे विराजमान झालेले आहेत आणि आम्ही कुठल्या प्रकारची मूर्ती आणलेली आहे, कशी आहे तो पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे, तो तुम्ही पाहिलेलाच असेल। आणि लॉंग व्हिडिओ मध्ये माझ्याकडून खूप मोठा गॅप पडलेला आहे, त्याच्यासाठी मी माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीची मनापासून माफी मागते। आणि इथून पुढे व्हिडिओ मध्ये अजिबात गॅप पडणार नाही, रेग्युलर माझे व्हिडिओ येतील। आणि गौरी गणपतीच्या तयारीमध्ये आम्ही काय काय केलेलं आहे, हॉलमध्ये पूर्ण हॉलचा मेकओव्हर केलेला आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी नवीन आणलेल्या आहेत हॉलमध्ये चेंजेस करण्यासाठी, हा पूर्ण व्हिडिओ मी आज शेअर केलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। गुड आफ्टरनून सगळ्यांना, शुभ दुपार आणि सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव। चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूया। गौरी गणपतीच्या डेकोरेशन साठी पण यावर्षी आम्ही जरा थोडंसं वेगळं केलेलं आहे, कारण हॉलमध्ये पीओपी असल्यामुळे किंवा भिंतींना आपण खेळ वगैरे नाही ठोकू शकत, त्याच्यामुळे एक युनिक आयडिया वापरलेली आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल। कारण डेकोरेशनचा व्हिडिओ मी नेक्स्ट ब्लॉग उद्याच्या व्हिडिओ मध्ये टाकणार आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही नक्की बघा। आणि हे जे चालू आहे आता ते हॉलमध्ये आम्ही काही नवीन नवीन गोष्टी आणलेल्या आहेत, कारण मला खूप दिवसापासून हॉलचा मेकओव्हर करायचा होता। सोफा वगैरे नवीन आणलेला आहे आणि तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतीलच, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की आपल्या कपड्यांपेक्षा लहान मुलांच्या कपड्यांना जागा जास्त लागते आणि घरामध्ये जे अवेलेबल आहेत कपाट वगैरे त्यांच्यामध्ये तर मुलांच्या कपड्यांना जागा पुरतच नाही, त्याच्यामुळे मी एक कपाट पण घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता हे छोटंसं कपाट आणि ह्या सोफ्याची खरेदी केलेली आहे आणि ते गौरी गणपतीच्या अगोदर मला करायचंच आहे। हा व्हिडिओ हरतालिकेच्या पूजेच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे, त्या दिवशी आम्ही हॉलचा संपूर्ण मेकओव्हर करून घेतला आणि हरतालिकेच्या दिवशी थोडीशी डेकोरेशनची पण तयारी करायची होती, त्याच्यामुळे इथं आमची सध्या तीच चर्चा चालू आहे की नेमकं जुना सोफा कुठं ठेवायचा, नवीन आणलेला कुठं ठेवायचा किंवा कपाट कुठं ठेवायचं, बेडरूम मध्ये ठेवायचं का हॉलमध्ये, हेच चालू आहे। आणि हॉल सुरुवातीला जो काउंटर होता हॉलमध्ये ठेवलेला तो पण मग आम्ही त्याची जागा चेंज केली, त्या काउंटरच्या जागेवरती सोफा ठेवला जुना, कारण मुलांसाठी तो लागतोच। मुलांना दिवसभर उड्या मारायला लागतात सोफ्यावर आणि नवीन सोफा ते लवकरच खराब करतील। तुमच्या घरात पण लहान मुले असतील तर तुम्हाला अनुभव असेलच, मुलांचा खेळणं म्हणजे कसं असतं ते, त्याच्यामुळे तो सोफा हा त्यांच्यासाठीच फक्त ठेवलेला आहे। आणि सोफ्याच्या जागेवरचा काउंटर होता तो काढून इकडच्या साईडला घेतलेला आहे, अलीकडच्या कोपऱ्यामध्ये। आणि चाललेला आहे यावर्षी नियोजन, यावर्षी दरवेळेस आम्ही एक टेबल आणि टेबलच्या साईडचं आम्ही पायऱ्यांचं जे पूर्ण बनवून घेतलेलं आहे लाकडांच्या फळ्यांचं ते ठेवत असतो, ते पायऱ्यांसाठी आम्ही वापरणारच आहोत। पण टेबलच्या ऐवजी त्या काउंटरवरती गौरी आणि गणपती बसवणार आहोत, म्हणजे काउंटरची साईज पण थोडीशी मोठी असल्यामुळे व्यवस्थित अशा बसल्या जातील, त्यामुळे हे पूर्ण सगळे हॉलमधले चेंजेस चालू आहेत। आणि नवीन सोफा हॉलमध्ये ठेवल्यामुळे हॉलला पण असा एक छानसा पण व्यवस्थित असा लुक येईल असं मला वाटतंय, कारण तो सोफा माझ्या आवडीचा माझ्या चॉईसवरती घेतलेला आहे आणि माझ्या चॉईसवरती माझा पूर्ण विश्वास आहे। मी ज्या गोष्टी माझ्या घरासाठी कुठल्याही सगळ्यांसाठी चॉईस करत असते त्या गोष्टी सर्वांना आवडतातच। आणि इथं बघू शकता माझ्या सासूबाई इथं आवरत आहेत, मुलांचे खेळणे वगैरे तुम्ही बघू शकता, खूप पसारा आहे आणि एवढं खेळायला असून पण मुलांना कमीच असतं। आणि इथं चाललेलं आहे सगळ्यांचं चर्चा, व्यवस्थित असा मी सामान वगैरे ठेवलेला आहे आणि बाकीचा पसारा सासूबाई आणि मी दोघी मिळून आवरत आहेत। आता मी मस्त सगळ्यांसाठी सुरुवातीला चहा बनवून घेते, कारण सगळ्यांनीच खूप अशी मदत केली आहे, पोरांची तर खूप मदत झाली आहे सामान आणण्यासाठी। अनिकेत, ओंकार हे जे भाचे आहेत माझे, त्यांनी खूप मदत केलेली आहे या गोष्टीसाठी। आता मी सगळ्यांसाठी स्पेशल असा चहा बनवत आहे, सगळ्यांना चहा देते। आणि इथं तुम्ही हा फायनल लुक बघू शकता, याच्यामध्ये पण आणखीन भरपूर चेंजेस होणार आहेत, कारण उद्या गणपतीचं डेकोरेशन आम्हाला करायचं आहे।
उद्या हरतालिका आहे, त्या दिवशी या गोष्टी सगळ्या पूर्ण इथल्या बाहेर काढाव्याच लागणार आहेत. पण तात्पुरत्या ज्या बाहेरून आणलेल्या गोष्टी आहेत त्या आम्ही अशा लावून घेतलेल्या आहेत. आणि इथलं कपाट वगैरे हे बेडरूम मध्ये जाणार आहे. माझी मशीन आहे ते पण बेडरूम मध्ये ठेवायची आहे, म्हणजे गौरी गणपतीसाठी छान अशी जागा रिकामी राहते. इथं बघू शकता हा सोफा इथं लावलेला आहे. सोफ्याचे कव्हर वगैरे आणखीन खरेदी करायचे आहेत, त्याच्यामुळे तात्पुरतं बेडशीट इथं टाकलेलं आहे. आणि हा असा लुक हॉलचा दिसत आहे. गौरी गणपतीसाठी घरामध्ये बाकीची तर डीप क्लिनिंग संपूर्ण झालेली आहे. बेडरूमची डीप क्लिनिंग, किचनची डीप क्लिनिंग पूर्ण झालेली आहे. फक्त हॉलमध्ये मला हॉलचा जरा मेकओव्हर करायचा होता, म्हणून हॉल आम्ही शेवटी ठेवलेला आहे. आणि उद्या डेकोरेशन पण करायचं आहे गणपतीसाठी, त्याच्यामुळे याच्यातल्या पण कुठल्या गोष्टी आतमध्ये जातात ते पण आपण बघू. आणि नंतर मग माझ्याकडं थोडासा वेळ शिल्लक होता, त्याच्यामुळे मी नंतर घरातले संपूर्ण पडदे वगैरे बेडशीट या गोष्टी पूर्ण धुण्यासाठी घेतलेल्या आहेत. पूर्ण सगळे गाद्यांवरचे बेडशीट वगैरे, खिडक्यांचे पडदे, टेबलवरती इस्त्रीसाठी जे बेडशीट वापरलं जातं या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता दादू छान असा हातपाय तोंड धुवून आलेला आहे. मी कपडे धुवायला बसले की त्याला पाण्यामध्ये खेळायला यायचंच असतं, त्याचं ते ठरलेलंच असतं. मी कपडे धुताना तो मध्ये मध्ये करतच असतो आणि पूर्ण अंगावरचे सगळे कपडे वगैरे भिजवतो, त्याच्यामुळे त्याचे आंघोळ तर होतेच होते. इथं असे छान असे कपडे वाळत घातलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता पूर्ण सगळे बेडशीट वगैरे. आणि जे लहान मुलं घरात असल्यानंतर 8-15 दिवसातून ये अंथरायचे पांघरायचे आपण गोष्टी धुवायलाच लागतात, त्याच्यामुळे आपण गोष्टी तशाच धुवून घेतल्या म्हणजे म्हटलं क्लिनिंग पण होऊन जाते. आणि त्याच्यानंतर इथं मी जे ड्रॉवरमध्ये देवांचं वगैरे सामान ठेवलेलं असतं, नंतर मुलांचं वगैरे पेन्सिल, त्यांचे कलर्स वगैरे या गोष्टीसाठी पण इथं सेपरेट या वस्तू ठेवलेल्या असतात. तिथं पण मुलांनी एवढा सगळा पसारा केलेला होता, त्या पण गोष्टी आवरायला घेतल्या. आणि इथे हे बघू शकता हे मुलांचे खेळणे, याला तर जेवढे त्यांना खेळण्यासाठी जेवढे आपण ह्याच्यामध्ये करून त्यांना लागणारे न लागणारे तिघांसाठी पण हे पूर्ण सगळे खेळायच्या वस्तू त्यांच्या वेगळ्या काढलेल्या आहेत. आणि बाकीच्या न लागणाऱ्या तुटलेल्या फुटलेल्या हे सगळं भंगारला देण्यासाठी काढलेल्या. आणि ते बघू शकता हे छोटासा झाडू आणि सोपली या गोष्टी मी हे ड्रॉवर वगैरे असं हे साफ करण्यासाठी आणलेलं होतं. खूप छान याची मदत असते. कसं असतं बघा, एखादी छोटीच गोष्ट असते पण आपल्याला त्याची खूप जास्त मदत होते. ड्रॉवर मध्ये वगैरे खूप छान हे व्यवस्थित स्वच्छ करता येतं. आणि इथं बघू शकता इथं हे त्यांना खेळण्यासाठी वगैरे ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या फक्त व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या पूर्ण सगळं भंगारला देण्यासाठी काढलेलं आहे. घरातला आपण कुठलीही एक गोष्ट काढायला निघाले की भरपूर कामं घरामध्ये निघतात. आणि इथे मी किचनचा पण तुम्हाला लुक दाखवते. किचनचे पण हे सगळे भांडे वगैरे पूर्ण घासून झालेले आहेत, कारण मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच खूप लेट झालं, त्याच्यामुळे हा किचनच्या डीप क्लिनिंगचा व्हिडिओ काय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मी हे करेल त्यावेळेस नक्कीच शेअर करणार आहे, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मी इथं शेअर केलेला आहे. इथं तुम्ही हे बघू शकता. आणि आपण कितीही घर आवरून ठेवा, स्वच्छ करून ठेवा, नीटनेटकं ठेवा, ऑर्गनाइज करून ठेवा, लहान मुलं घरात असल्यानंतर या गोष्टी या होणारच आहेत. तिथे तुम्ही बघू शकता मी आत्ताच सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा आवरून ठेवलेल्या आहेत, पण थोड्या वेळाने लगेच हे मुलांनी पूर्ण त्यांचे खेळण्याच्या वस्तू वगैरे या सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत. आणि हे डेलीच आहे त्यांचं, हे असंच पसारा वगैरे करत असतात आणि मी आवरतच असते. बराच वेळ माझा याच्यामध्ये पण जातो, त्याच्यासाठी पण यूट्यूबसाठी पण मला कमी वेळ भेटतो. ठीक आहे, मी इथून पुढे प्रयत्न करेल जास्तीत जास्त वेळ यूट्यूबला देण्यासाठी आणि नवीन आणि युनिक असे व्हिडिओज तुमच्या समोर घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि उद्याचा व्हिडिओ पण खूप असा इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, कारण उद्या मी माझ्या हरतालिकेची पूजा वगैरे कशी करणार आहे काय, आणि गणपतीसाठी आम्ही कसं डेकोरेशन करणार आहे, हॉलमध्ये आणखीन कुठले चेंजेस वगैरे करावे लागतील गौरी गणपतीचा डेकोरेशनसाठी स्पेस देण्यासाठी, या पण गोष्टी उद्याच्या व्हिडिओमध्ये येतील. त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. चला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.